मम्मी तू पप्पाचा गॅस कुठे घेऊन चालली? त्यांना गाडीवर लागत नाही का? अगं पप्पाने दुसरा घेतला 5 किलोचा. मी कुठं? 3.5 किलोचा गॅस आहे. ते काय झालं माहितीये का, आमच्या दुकानात 2 पुरी लागले त्या कामाला. आज एक 2-4 दिवस झालं लागलो कामाला. म्हणजे त्या बॅचलर म्हणजे बारामती साईडच्या त्या आई वडील त्यांचं गावालाच आहेत. दोघींनी रूम केली इथं आणि रूम करून राहतात. त्यांना नाही काहीच म्हणजे गॅस बी नाही काय नाही. दररोज बघ सकाळ संध्याकाळ हॉटेलमध्ये 200-200 रुपये घालते त्या. काम करते त्या. पगार किती 7-8 हजार आणि त्यातनं त्या खायला पैसे. मग तू गॅस कुठे घेऊन चालली? मला जाऊ दे घरात प्लॅस्टिक डबा पण होती किचनच्या खाली. म्हणजे देणार आहे तू त्यांच्यावर विश्वास ठेवला लगेच 2 दिवसात? कसं असते मग 2 पुरी आहे. मी पण एक पुरीची आई आहे आणि 2 पुरीच आहे त्या असं बाहेर खाते त्या हॉटेलमध्ये. मग मला पण नाही चांगलं वाटलं. बरं थांब आता, उद्या जर मीच कुठे गेले बाहेर कामाला मला कोण दिल का असा गॅस? हो ती प्रत्येकाचा स्वभाव असतो. तुला माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे ते. मग मला नाही चांगलं वाटलं त्यांचं की सारखं हॉटेलमध्ये जेवायला जातात काय. मग त्यांना म्हणलं घरात एक गॅस आहे आमच्या ड्रायव्हर साहेबांचा आहे, म्हणलं तुम्हाला आणून देते, तुम्ही भरून घ्या फक्त ते गॅस. आणि घरात 5-6 डबं पण आहेत खाली आतमध्ये प्लॅस्टिकचं, ती मी त्यांना देणार आहे. जरा काय डाळी बिळी काय त्यांचं सामान असेल ते भरून ठेवते काय. आणि त्यांना म्हणलं तुम्ही स्वयंपाक करून खावा, कारण रोज रोज हॉटेलमध्ये जाऊन ते पैसे आले ते शिकायला ॲडमिशन घेतले आणि घरची परिस्थिती म्हणजे आपल्यासारखंच परिस्थिती नाही एवढी व्यवस्थित. मग म्हणलं आपण ज्या हालात आलोय काय नव्हतं तसं एखाद्याला समजून घेतल्याला मदत केली चांगली असते. मग त्यांचा विश्वास आणि काय नाही. आता आपण मदत केली एवढी तर त्या विश्वास सोडायचं त्यांच्या आता विश्वासासाठी थोडी आपण मदत करतोय. एक त्यांना आता सध्याला हाल आहेत त्यांचं चालू म्हणून त्यांना द्यायला लागली मी गॅस. आणि त्यांना म्हणलं तुम्हाला जर जेव्हा तुम्हाला कधी नवीन स्वतःचा घेतला तर त्या माघारी, जर नाही घेतला तर तुम्हाला राहू द्या असं पण सांगितलं त्यांना. असं काही म्हणलं नाही की माघारी द्यावी. त्यांना सांग मध्ये कसं भरायचं गॅस वगैरे सांगितलं त्यांना. तिकडे गंगानगरला दुकान आहे म्हणलं गॅसचं. पप्पाने मला सांगितलं ते सगळं सांगितलं त्यांना. घ्या म्हणलं भरून घेतलं म्हणून आता गॅस घेऊन चालली त्यांना. बरोबर. हा मग असंच करायची असते का मदत? तू पण करत जा मदत. असं काय आपण काही नाही, मला आजकाल एवढं विश्वास छोट्या गोष्टी असते त्या तसं